हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आजच्या फ्रेश डेसाठी एक फ्रेश गुड मॉर्निंग आणि एक नवीन चहासोबत आपण सुरू करूया आजचा एक नवीन ब्लॉग. सो आज काहीतरी स्पेशल आहे, त्याच्यासाठी मी ना आज ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि त्यासाठी मी बनवत आहे एक स्पेशल अशी डिश. ती डिश आहे पनीर मसाला. सो त्याच्यासाठी ना मी काही कटिंग करून घेत आहे. मसाला, मिरची, जे त्याचे इन्ग्रेडियंट्स असतील ना त्याची मी कटिंग करून घेत आहे. त्यासाठी मी फ्रीजमधून प्रथम आहे ना मस्त असं अद्रक काढलं. त्या अद्रकचे तुकडे करत होती तेव्हा मला दिसलं की ना त्यामध्ये खूप मोठं किडलेलं आहे. त्याच्यामुळे ते फेकून दिलं. कधीही काही बनवताना ना डायरेक्ट कोणी ना डायरेक्ट कुटून टाकतं, तर तसं न करता फ्रेंड ते व्यवस्थित बघून कापून मग धुवून स्वच्छ टाकत जा. ओके, मी अशा प्रकारे पूर्ण आहे ना अद्रक व्यवस्थित कापून घेतली आहे. पनीर मसाला तुम्ही कसा बनवतात फ्रेंड्स, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाला पनीर मसाल्याची भाजी आवडते तेही सांगा. सकाळी सकाळी थोडीशी गडबडच असते फ्रेंड्स, कारण सर्वांची चहा नाश्ता असतो. त्याच्याबरोबरच आज सण होता आणि तो सण होता मकर संक्रांतीसाठी मी आज स्पेशल डिश पनीर करत होती. सो मी एका ठिकाणी आता कोथिंबीर वगैरे काढून घेतली आहे. कोथिंबीर, अद्रक, लसूण असा हा हिरवा मसाला आहेत आणि त्यासोबतच अजूनही काही कच्चे मसाले ते मी तुम्हाला दाखवते. एका बाजूला इकडे मी ना भात करायसाठी ठेवलेला होता. त्या भातामध्ये मी टाकला आहे. तो भात पण ना मी थोडासा मसाल्याचा बनवते. तर भात टाकला आहे तिकडे मी साईडला आणि त्याच्यामध्ये पण मी थोडे 2-1 लवंगा, मिरी आणि इलायची वगैरे टाकला आहे. त्याच्याने त्या भाताचा फ्लेवर एकदम छान येतो आणि त्याला आहे ना रेड कलर येऊ नये ना म्हणून त्याच्यामध्ये थोडासा ना लिंबू पिळायचा. त्याच्याने भात आहे ना हा एकदम छान व्हाईट कलरचाच राहतो. आणि आत्ता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले ना ते सगळे मसाले मी त्या भाजीमध्ये टाकले आहे. आत्ता एका बाजूला ना मला किचनवर थोडा पसारा दिसत होता, कारण ती जी संक्रांतीची पूजा असते ना त्याच्यासाठी ज्या वस्तू आणतात ना त्या होत्या त्या. सो ते मी एका ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवलं, कारण ते देवाचं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित ठेवून दिले मी. खाली पडलं तर त्याच्यावर पाय वगैरे पडतो. आणि आता पनीर भाजीसाठी मी मस्त पनीर कट करून घेते आणि ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छानसं. त्या मसाल्यामध्ये ना मी आपला खडा मसाला आणि आपली लाल तिखट मिरची तर आहेच, पण मग त्याचबरोबर अद्रक, लसूण आणि चॉप केलेला कांदा असं मी सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आणि त्याचा मग मी बनवलं आहे पनीर मसाला. असे छान मी लांब लांब पीस त्याचे पनीरचे कापून घेतले. नंतर तेल गरम होत ठेवलं मी आणि त्या तेलामध्ये मग मी ते फ्राय केले. थोडेसे असे गोल्डनिश कलर आला की त्यांना काढून घ्यायचं. तुम्ही कशा प्रकारे पनीरची भाजी करता हे मला नक्की सांगा फ्रेंड्स, जेणेकरून मी पण ती पुढच्या वेळेस ट्राय करेल. पनीर मी हे करून घेतलेलं आहे, तळायला टाकून घेतलेलं आहे. नंतर मी छान असं पनीरला फ्राय करते आहे. एका बाजूला माझा भात बनतो आहे, अजून मला पोळ्या, भाकरी आमच्या घरी रोज लागतात. पनीरचं एक बघितलं असेल फ्रेंड तुम्ही, पनीर तळतं एक थोडंसं त्याचं माझ्या डोळ्यात पण उडालं. स्वयंपाक म्हणजे काही साधी गोष्ट नसते स्त्रियांसाठी. रोजची जरी गोष्ट असली तरी ती कधी कधी बरं नसतं, कधी कधी काय नसतं, पण कुटुंबाच्या प्रेमासाठी आणि तिच्या कर्तव्यापोटी ती करत असते. तिच्यासाठी कोणी कर्तव्य करो ना करो, पण ती तिची कर्तव्य ही नियमित पार पाडत असते. हे बघा फ्रेंड्स, मी असा हिरवा मसाला छान करून घेतलेला आहे. हे बघा, आता हे तळून झाले का अजून एक प्रोसेस आहे. हे बघा फ्रेंड, मी इकडे भात पण करून घेतलेला आहे. छान भात झालेला आहे माझा. आता थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार थोडंसं मीठ, म्हणजे पनीर एकदमच आळणी वाटायला नको आपलं खाताना. ते कधी कधी एकदम गोड चव येते त्याची ना, तर तशी न लागता थोडी टेस्टी आणि यासाठी ना थोडंसं हळद आणि मिठाचं पाणी करून त्याच्यामध्ये ते तळलेले पनीर आपण थोड्या वेळ ना सोक होत ठेवायचे. या भाजीमध्ये ना मी एव्हरेस्टचा मसाला वापरला होता. आपल्या घरचा मसाला जो असतो, लाल मिरची, केलेला घरी मसाला, हळद, हे थोडं मी त्यात टाकलं. तो चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतला फ्रेंड्स तो मसाला. आणि हे तर आपलं असतंच नेहमी टेस्ट कशी येते बघण्यासाठी. अशा प्रकारे फ्रेंड्स
मी थोडंसं वरतून मीठ वगैरे टाकून सगळं चांगला फ्राय, जोपर्यंत मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटत नाही ना तोपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आहे. आणि खूप सारं पाणी एका खटी न टाकता लागेल ना तसं थोडं थोडं पाणी ग्रेव्हीमध्ये टाकत जायचं, जेणेकरून तुमची ग्रेव्ही असते ना कोणत्याही भाजीची ती खूप सारी पातळ होत नाही. आणि हे मिक्सरमध्ये पाणी, तुम्हाला वाटत असेल मिक्सरमध्ये पाणी का घेत आहे, पण आपल्या परंपरेनुसार आपल्या मम्मीने सांगितलेली काटकसर त्याच्यानुसार आहे ना आपण कोणतीही गोष्ट वेस्ट करत नाही. त्याच्यामुळे तो मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाल्याचा देखील आपण पूर्णपणे यूज करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी मी त्यातच पाणी घेतलं आणि त्याच मापाने पाणी टाकते. असं थोडं थोडं करून जितकं लागेल तितकं पाण्याची क्वांटिटी आपण वाढवत जायची. खूप सारं पाणी एका खटी कधीही भाजीला टाकायचं नाही, त्याच्याने खूप जास्त पाणी होऊन जातं आणि भाजी आपली पातळ होऊन जाते. त्यामुळे मसाला तळून झाल्यानंतर हळूहळू आपल्याला जेवढी घट्ट भाजी लागते त्यानुसार आपण हळूहळू त्याच्यामध्ये पाणी ॲड करत जायचे फ्रेंड्स. ओके, हे बघा आता पाण्याला उकळी यायला लागली आहे आणि हे बघा हे असे मस्त छान फुगून टम्म होतात. आणि नंतर मग हे आपण आहे ना ते थोडे सॉफ्ट लागायला लागतं. आपण जसे हॉटेलमध्ये पनीर भाजी खातो ते पनीर कसं सॉफ्ट लागतं तसंच हे पनीर हे आपल्याला तितकं सॉफ्ट लागायला लागतं. मग आपण मस्त ते त्याच्यामध्ये उकळी येऊसर आता एक दोन उकळी घ्यायची त्याची आणि मग भाजी आपली रेडी आहे. चला मग अजून मला करायच्या आता पोळ्या. आता मला पुढची पोळ्यांची तयारी करायची. मी आधी थोडीशी कणिक भिजवून घेतलेली होती आणि ती थोडी रेस्ट करण्यासाठी मी डब्यामध्ये ठेवलेली होती. आता मला पोळ्या आणि भाकर अशा दोन्ही गोष्टी करायच्या आहे फ्रेंड्स. तेवढ्यामध्ये हे बघा भात झालेलाच आहे. तेवढ्यामध्ये कृष्णासाठी मला एका बाजूला मॅगी करावी लागली, कारण स्वयंपाक व्हायला अजून वेळ होता आणि त्याला लागलेली होती भूक आणि तो मॅगीशिवाय दुसरं काही खाण्याला मागतच नव्हता. मी त्याला रोल पोळी देण्याचं बोलली, पण आपण जसं लहानपणी काहीही खात होतो तसं आजकालच्या मुलांचं राहिलेलं नाही आहे. त्यांना काहीतरी वेगळंच खाण्यासाठी लागत असतं नेहमी आणि ते त्यांच्या चॉईसचंच पाहिजे असतं. आपल्या आधीच्या याच्यामध्ये आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायचो. काका मामा जे खातात तेच आपण खाऊन मुलं खेळत होतो. पण आजकालची मुलांचं तसं नाही राहिलेलं आहे. त्यांचं स्वतंत्र अशी आवड निवड झालेली आणि त्यानुसारच आपल्याला त्यांना बनवून द्यावं लागतं, नाहीतर ते दिवसभर काही खाणारच नाहीत. सो फ्रेंड, मी आता इकडे पोळ्या करून घेते आणि हा बघा पसारा. तुम्हाला सांगते मी की आता एवढा पसारा पण नंतर आपल्यालाच आवरायचा आहे. गृहिणी असणं काही साधी गोष्ट नसते. दिसणाऱ्याला नाही दिसत या गोष्टी. काय करता तुम्ही, काय करता असे बोलणारे भरपूर असतात, पण काय करतो आम्ही हे आम्हालाच माहिती. हे बघा सगळ्या रात्रीच्या पोळ्या, काही पोळ्या होत्या उरलेल्या, त्या मी व्यवस्थित इकडे ठेवून दिल्या आहे. आता याच्यामध्ये फ्रेश पोळ्या करेल आणि उरलेल्या पोळ्यांचा काय काय आवडेल तुम्हाला खायला ते सांगा मला फ्रेंड्स. चुरमा करायचा की कसं. चला मी इकडे आता पटपट पोळ्या करून घेते, त्यानंतर करावं लागणार आहेत मला भाकरी. सो मी आता पटकन पोळ्या करून घेते फ्रेंड्स. अजून संक्रांतीसाठी बरंच काही करायचं आहे. संक्रांतीची पूजा मांडायची आहे. हे बघा कृष्णाची मॅगी रेडी झाली आहे. आता मी त्याला पटकन मॅगी देते, जेणेकरून त्याच्या पोटाला थोडासा आधार राहील. तो थोडंसं खाऊन घेतला म्हणजे त्याची चिडचिड कमी होईल. मुलांपासून सासू सासऱ्यांपर्यंत नवऱ्यापर्यंत सगळ्यांची जबाबदारी ही स्त्रीची असते. पण स्त्रीची जबाबदारी कोण घेणार हा एक प्रश्नच नाही. तिने जेवली की नाही, ती खाल्लं की नाही, ती काय करते एकटी किचनमध्ये हे बघायला कोणी येत नाही. चला त्याला मी आता खायला मस्त मॅगी देऊन येते फ्रेंड्स. तुम्हाला खायची आहे का? कोणाकोणाला मॅगी आवडते खूप, मला कमेंटमध्ये कळवा. हे बघा फ्रेंड्स, पनीरची भाजी अशी मस्त तयार झालेली तरीदार काळ्या मसाल्यामध्ये. एका साईडला भाकर बनते. हे बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आजचं स्पेशल जेवण मी बनवलेलं होतं. आता हा आहे किचन पूर्ण भरलेला. जेवणानंतर निघाले तितकी सारी भांडे. किचन बेसिंगमध्ये खरकटं पडल्यामुळे पाणी झालं आहे चॉकअप. पण आपल्या बायकांकडे एक जादू असते ना, एक चुटकी वाजवायची आणि काम. बघा आता कसं जादूने काम करतो आपण.
प्रत्येकाला असंच वाटतं ना. हे अशी एक चुटकी वाजली आणि क्लीन. बघा, अशा प्रकारे चुटकी वाजून मी एक जादूची चुटकी वाजवली आणि हे काम झालेलं आहे. याच्यानंतर आता माझं बघा पुढचं काम आहे फ्रेंड्स. तर आता आहे ना, मी काही शूज बघा जादू. आता मी ना हे शूज भिजत टाकलेले, कारण 2 दिवस सुट्टी आहे. त्याच्यामुळे माझे आणि कृष्णाचे दोघांचे शूज आम्ही धुवायला घेतले होते. ते पण चुटकी वाजून काम ओके झालं आहे फ्रेंड्स. ते पटकन मी शूज धुवून टाकले आणि आता वरती जाऊन हे कपडे, हे शूज, हे सगळं मला सुकायला टाकायचं आहे. त्यासाठी मी वरती घेऊन जाते फ्रेंड्स त्याला. पायरीवरून चालताना ही वस्तू घेऊन खूप कठीण असतं. मी आता वरती जाते, पटकन हे कपडे टाकून देते फ्रेंड्स. हे शूज पण मला सुकायला टाकायचे आहेत, तर मी आता हे पटपट कपडे टाकते. हे कपडे मी अशा प्रकारे ना फास्टमध्ये धुतले आणि आता हे मशीनमध्ये लावल्यानंतर मी आता यांना पटपट जे कालचे कपडे आहेत ना ते काढून त्यांच्या घड्या घालून घेतल्यात. आणि त्याच्यामध्ये ना मी थोडासा माझ्या ड्रेसचा शॉप पण करते, कारण हा मी संक्रांतीसाठी स्पेशल घेतलेला आहे. कोणाला असं फ्रॉक्स पाहिजे असेल तर त्याने मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची लिंक देईल. हा माझा स्कूलचा कोट आहे. अशा प्रकारे ना मी कालचे कपडे जे सुकलेले आहेत ना त्यांची घडी घालून घेते फ्रेंड्स. आणि आज धुतलेले कपडे मी पटकन इथे याच्यावर टाकून देते सुकण्यासाठी. आता मला संक्रांतीसाठी ना थोडंसं फोटोशूट करायचं आहे संक्रांतीचं, आणि थोडेसे व्हिडिओ पण काढायचे आहेत. त्याच्यासाठी ना मी थोडं फास्ट काम करून घेते आणि नंतर मग रेडी झाले मी. आणि मग बघा, अशी जाऊन वरती गेले, तर वरती बघते तर काय सगळे लोक खूप साऱ्या पतंगी उडवत होत्या. आणि मग मी पण माझा थोडाफार फोटोशूट केला. हे बघ, आकाशामध्ये खूप साऱ्या पतंगी दिसत होत्या इकडून तिकडे. आणि मग मी थोडंसं फोटोशूट केला. थोडीशी मी छान दिसत होते ते मला वाटलं, आणि मग आपले फोटो आपणच काढणार. मग त्याच्यामुळे मी माझे फोटो काढून घेतले पटकन. वातावरण हे 4-5चं झालेलं होतं. मी अशा प्रकारे मस्त माझे थोडंसं व्हिडिओ काढले, थोडे फोटो काढले छानपैकी, आणि नंतर मी खाली आली. आजचा दिवस तसं सांगायचं ना फ्रेंड्स, तर ओव्हरऑल खूप छान होता. मला स्वतःसाठी थोडाफार वेळ मिळाला. मी स्वतःसाठी छान तयार झाली. हे ऑक्साईड कलरचं मंगळसूत्र कानातले असं घातलं. असं करताना आज माझा दिवस संपला. आणि नंतर मी एक छानसा असा चहा केला आणि मी पिला, घरच्यांना दिला. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं तोंड हातपाय धुवून ना मी देवपूजा केली, कारण आज पूजा मांडलेली होती देवाची संक्रांतीनिमित्त. तर तिथे मी अगरबत्ती आणि दिवा लावला. अशा प्रकारे ना मी आज माझा दिवस तुमच्यासोबत शेअर केला आहे फ्रेंड्स. आणि प्लीज माझ्या याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हॅप्पी संक्रांत तुम्हाला सर्वांना. हा वर्षाचा पहिला सण, आणि हा सण आहे ना आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ना खूप सारे सुख, समाधान आणि आरोग्य घेऊन येऊ. आपले आईवडील, आपले मुलं हे सगळे छान राहोत, आपल्या घरामध्ये सुख राहोत, हीच मी देवाकडे ना आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करते. धन्यवाद फ्रेंड्स. चला बाय. आजचा ब्लॉग्स मी इथे संपवते. अशा प्रकारे ना तिथे ती जी ऊस वगैरे आणलेला होता ते ठेवलेलं होतं. सासूबाईंनी ही पूजा मांडलेली होती माझ्या. तर तिथे ते तिळगुळाचे लाडू केलेले, तिळगुळ